वेलकम विद्यार्थी मित्रांनो. आपण इस्रो नासा शैक्षणिक सहलीच्या अनुषंगाने काही प्रश्नपत्रिकांचा सराव पाहतोय. चला तर पाहूया. आज एक नवा संच घेऊन आपण समोर हजर आहोत. पहिला प्रश्न बघू. एका कोरड्या विद्युत घटाचे विभवांतर सुमारे किती असते? आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत घट आपण इयत्ता 8वीत शिकलेलो आहोत. कोरडा विद्युत घट जो असतो त्याचं विभवांतर हे 1.5 व्होल्ट एवढं असतं. याच्यासोबतच लक्षात ठेवा की जो आपला लीड ॲसिड सेल असतो, लीड ॲसिड सेल, तो त्याच्यामध्ये 2 व्होल्ट इतकं विभवांतर असतं. परंतु आपल्या या इथं प्रश्नाचं उत्तर कोरड्या विद्युत घटाचं विभवांतर 1.5 व्होल्ट एवढं असतं. विद्युत चुंबक बनवण्यासाठी साधारणपणे कशाचा वापर केला जातो? आपल्याला माहिती, विद्युत चुंबक बनवण्यासाठी आपल्याला चुंबकीय पदार्थाची गरज असते आणि म्हणून लोखंडी खिळा आणि तांब्याची तार यांची गरज असते आपल्याला जर विद्युत चुंबक बनवायचं असेल तर. बाकी तुम्ही वाचलं तर पहा, लाकडी पट्टी आणि धागा, प्लॅस्टिकची नळी आणि रबर, काचेची कांडे आणि लोकर हे सगळे अचुंबकीय पदार्थ आहेत. म्हणून ऑप्शन बी आपला करेक्ट उत्तर आहे. पुढचा पहा. एका परिपथात 1.5 व्होल्टचे 3 कोरडे सेल एकसर जोडणीत जोडले. तर सेल जेव्हा आपण एकसर जोडणीत जोडत असतो तेव्हा त्याचं विभवांतर जेव्हा आपण काढत असतो तेव्हा त्याचं एकूण विभवांतर काढताना त्या घटक विभवांचं म्हणजे जे सेल असतात त्या सेलची सगळ्यांची बेरीज करायची असते. बघा, एका सेल कितीचा आहे? एक सेल 1.5 व्होल्टचा. असे किती कोरडे सेल जोडलेत? 3 जोडलेत. म्हणून 1.5 अधिक 1.5 अधिक 1.5, तर एकूण विभवांतर म्हणजे त्या सर्व विभवांतराची बेरीज 4.5 व्होल्ट हे आपलं उत्तर आहे. पुढं पाहूया मित्रांनो. पहा, एका तारेतून विद्युत प्रवाह जात असताना त्या तारेजवळ ठेवलेली चुंबक सूची का वळते? आपल्याला माहिती, तारेतून जर विद्युत प्रवाह जात असेल तर त्या तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असतं आणि चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळं जर आपण त्या क्षेत्राच्या जवळ चुंबक सूची न्यायचा प्रयत्न केला तर ती डिफ्लेक्शन दाखवत असते. ऑप्शन बी, विद्युत प्रवाहामुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ती चुंबक सूची आपल्याला काय दाखवते? डिफ्लेक्शन दाखवते. पहा पुढं क्वेश्चन 5. समजा तुम्हाला तुमच्या शाळेतील विद्युत घंटेचा आवाज आणखी वाढवायचा आहे तर दिलेल्या पर्यायापैकी तुम्ही काय कराल? बघा, जर आपल्याला घंटेचा आवाज वाढवायचा असेल तर आपण काय करतो? परिपथामध्ये जेवढे सेल असतात त्या सेलची संख्या जर वाढवली, सेल वाढवले म्हणजे विभवांतर वाढलं आणि विभवांतर वाढलं म्हणजे विद्युत प्रवाह वाढला. विद्युत प्रवाह वाढला म्हणजे इलेक्ट्रिक बेलचा आवाज वाढला. म्हणून परिपथातील सेलची संख्या आपण वाढवूयात, अर्थात विभवांतर वाढवूया. क्वेश्चन 6. अणूच्या मध्यभागी असणाऱ्या केंद्रकात प्रामुख्याने कोणते 2 कण असतात? अणूच्या मध्यभागी केंद्रक असतं, आपल्याला सर्वांना माहिती, न्यूक्लियस, आणि त्याच्यामध्ये 2 कण असतात. ते असतात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकात असतात आणि अणूच्या केंद्रकाभोवती फिरणारे कण असतात इलेक्ट्रॉन. क्वेश्चन 7 बघा. अणूच्या बाह्य कक्षेत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन या कणावर कोणता प्रभार असतो? सर्वांना माहिती आपल्याला, ऋण प्रभार असतो. इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो, प्रोटॉनवर धन प्रभार असतो आणि त्याच्यासोबत प्रोटॉनसोबत केंद्रकात जो कण असतो न्यूट्रॉन त्याच्यावर कुठलाही प्रभार नसतो, तो प्रभाररहित कण असतो. कोणत्याही मूलद्रव्याचा अणू विद्युतदृष्ट्या उदासीन का असतो? बघा, कारण त्यात फक्त न्यूट्रॉन असतात? नाही, कारण अणूमधील प्रोटॉनची धनप्रभारांची आणि इलेक्ट्रॉनची म्हणजे ऋण प्रभारांची संख्या समान असते. बरोबर, ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. अणूच्या केंद्रकात जेवढा धनप्रभार असतो तेवढाच अणूच्या केंद्रकाभोवती फिरणारा एकूण
ऋण प्रभार इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात असतो आणि म्हणून धन आणि ऋण यांचं मिळून काय होतं तर न्यूट्रलायझेशन होतं आणि म्हणून तो अणू न्यूट्रल असतो. रुदरफोर्डच्या प्रयोगात सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावर अल्फा कणांचा मारा होतो. पहा काय म्हणतंय, रुदरफोर्डच्या प्रयोगात सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावर अल्फा कणांचा मारा केला असता काही अल्फा कण पत्र्याला आदळून परत का फिरले? का फिरले? कारण अणूच्या मध्यभागी अतिशय जड आणि धनप्रभारित केंद्रक असते आणि ते धनप्रभारित केंद्रक अतिशय जड असल्याने ते काय करत असतं, अल्फा कणांना विरोध करून त्यांना परत पाठवत असतं. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 10 पहा. सोडियमचा अणुअंक सोडियमचा अणुअंक 11 असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 281 आहे. रासायनिक अभिक्रिया करताना स्थिर होण्यासाठी सोडियमचा अणू काय करेल? तर बघा, सोडियमचा अणू त्याला जर स्थिर स्टॅबिलिटी प्राप्त करून घ्यायची असेल तर सोडियमचा अणू त्याच्या तिसऱ्या कक्षेत असलेला एक हा इलेक्ट्रॉन काय करेल, तो देऊन टाकेल आणि तो काय करेल, रासायनिक अभिक्रिया करताना स्थिर होऊन जाईल. पहा पुढचा क्वेश्चन. आपल्या शेवटच्या कक्षेतील एक इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याला देऊन टाकेल. द्रव्याच्या कोणत्या अवस्थेमध्ये द्रव्याच्या कोणत्या अवस्थेमध्ये कणांमधील आंतररेणुकीय बल सर्वात जास्त प्रभावी असते? तर किती छान क्वेश्चन आहे पहा. कोणत्या अवस्थेमध्ये आंतररेणुकीय बल म्हणजे काय, रेणूमधलं बल सर्वात प्रभावी असतं. ज्याच्यामध्ये ते प्रभावी असेल त्यामध्ये अणूचे त्या द्रव्याच्या कणांमध्ये सर्वात कमी अंतर असेल, म्हणजे सर्वात घट्ट ते कण बांधलेले असतील. याचा अर्थ स्थायू ही ती अवस्था असेल ज्याच्यामध्ये आंतररेणुकीय बल अतिशय प्रभावी असेल. 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट प्रमाणातील रासायनिक संयोगातून जो बघा इथं विशिष्ट शब्द महत्त्वाचा आहे. विशिष्ट प्रमाणातील रासायनिक संयोगातून जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला काय म्हणतात तर संयोग. कारण विशिष्ट प्रमाणात जेव्हा पदार्थ एकत्र येतात तेव्हा संयोग तयार होतं. पाणी हे एक संयोग आहे असे आपण का म्हणतो? कारण हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे ठराविक वजनी प्रमाणात रासायनिक बंधाने जोडलेले असतात. बरोबर. बघा, ऑक्सिजनचं आणि हायड्रोजनचं ठराविक वजनी प्रमाण असतं आणि ते रासायनिक बंधाने जोडलेले असतात, म्हणून ते पाणी हे एक संयोग आहे. कोण सांगेल का? कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं मित्रांनो, हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं पाण्याच्या रेणूमध्ये असलेलं वजनी प्रमाण किती असतं ते. अणूंचं प्रमाण त्यांचं 2:1 आहे, पण त्यांचं वजनी प्रमाण काय आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. पहा पुढचा क्वेश्चन. दूध हे एक कलील आहे असे विज्ञानात का मानले जाते? तर आपल्याला माहिती बघूया. कारण ते पूर्णपणे पारदर्शक असते? अजिबात नाही. कारण त्यातील प्रथिनांचे व स्निग्ध पदार्थांचे कण तळाशी बसत नाहीत आणि ते एक विषमांगी मिश्रण आहे. करेक्ट उत्तर आहे हे ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. कारण दुधामध्ये जे प्रथिने असतात, स्निग्ध पदार्थ असतात, ते तळाशी जाऊन घट्टपणे बसत नाहीत. ते संपूर्ण त्या दुधामध्ये इतस्ता विखुरलेले असतात आणि ते विषमांगी मिश्रण आहे. समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. समांगी मिश्रण म्हणजे एकाच अवस्थेतील पदार्थांचं मिश्रण. मात्र दूध तसं नाही. दुधामध्ये द्रवपण आहे, काही
स्थायी उच्च कणसुद्धा आहेत, जे की प्रथिनांचे स्निग्धांचे अतिशय कण असतात. म्हणून दूध हे एक विषमांगी मिश्रण आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. पुढं पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, सामान्य तापमानाला तुम्ही एका पेल्यात पाणी घेऊन त्यात मीठ पूर्णपणे विरघळले तर या तयार झालेल्या द्रावणात द्रव्य कोणते आहे? तर जो पदार्थ विरघळला जाणार असतो त्याला द्रव्य म्हणतात. म्हणजे मीठ हे द्रव्य आहे. आता पाणी ज्याच्यात आपण मीठ ज्याच्यात विरघळणार आहोत ते असतं पाणी, आणि पाण्याला विज्ञानच्या भाषेत द्रावक असं म्हणतात. म्हणजे पाणी हे द्रावक आहे, मीठ हे द्रव्य आहे, आणि द्रव्य आणि द्रावक मिळून द्रावण तयार होतं. म्हणजे मिठाचे पाणी हे द्रावण तयार झालं. बघा, पाणी द्रावक, मीठ द्रव्य आणि मिठाचे पाणी द्रावण, अशा पद्धतीने हे यांचं रासायनिक संयोजन असतं. पुढं पहा, 16वा प्रश्न पहा, सामान्य तापमानाला खालीलपैकी कोणता धातू द्रव अवस्थेत आढळतो? सामान्य तापमानाला खालीलपैकी कोणता धातू द्रव अवस्थेत आढळतो? आपल्याला सर्वांना माहिती, पारा हा असा धातू आहे जो सामान्य तापमानाला तो द्रव स्थितीत असतो, जो की तापमापीमध्ये वापरला जातो. मित्रांनो, यासोबतच एक नवीन प्रश्न पण तुम्ही लक्षात ठेवा. सामान्य तापमानाला कोणता अधातू असतो, द्रव स्थितीत असतो? तर ब्रोमीन हा अधातू सामान्य तापमानाला द्रव स्थितीत आढळतो. धातूंना खेचून त्यांची बारीक तार काढता येते. धातूंच्या या गुणधर्माला काय म्हणतात? तर धातूंना खेचून बारीक तार काढणे हे तन्य गुणधर्म असतो. धातूची तन्यता हा त्याचा गुणधर्म. वर्धनीयता म्हणजे पातळ ठोकून पत्र्यात रूपांतर करता येणे हा गुणधर्म. नादमयता म्हणजे काय? त्याला स्ट्राईक केल्यानंतर, धातूवर आघात केल्यानंतर त्यातून आवाज निर्माण होणे. उष्णतेचे वहन हे सुद्धा धातूचा हा सुद्धा एक गुणधर्म आहे. तार काढता येण्याचा गुणधर्म तन्यता. सोडियम हा धातू उघड्यावर न ठेवता केरोसिनमध्ये का बुडवून ठेवतात? बघा, सोडियम हा धातू उघड्यावर न ठेवता केरोसिनमध्ये का बुडवून ठेवतात? सोडियम धातू काय करत असतो? हवेमध्ये तात्काळ पेट घेत असतो. हवेमधला ऑक्सिजन आणि ओलाव्यासोबत अतिशय वेगाने रासायनिक अभिक्रिया होत असते आणि त्याचा पेट घेत असतो. म्हणून सोडियम धातू आपण उघड्यावर ठेवत नाहीत. मग कुठं ठेवायचा? केरोसिनमध्ये बुडवून ठेवायचा. पहा, तांब्याच्या जुन्या भांड्यावर हवेचा परिणाम होऊन हिरवट रंगाचा थर का जमा होतो? आपल्याला माहिती, तांब्याचे जुने भांडे असतील तर ते जेव्हा सातत्याने हवेच्या संपर्कात राहील आणि ओलाव्याच्याही संपर्कात राहील तेव्हा त्याचा गंज तयार होतो, आणि हा गंज हिरवट रंगाचा असतो. का होतो मग असं? हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि ओलाव्यामुळे तांब्याचे क्षरण गंजण्याची क्रिया झाल्यामुळे. बरोबर, हाच करेक्ट ऑप्शन आहे. हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि ओलाव्यामुळे तांब्याचे क्षरण होते, गंजणे, आणि त्याचा जो गंज असतो तो हिरवट रंगाचा असतो. बी इज द करेक्ट ऑप्शन. पहा पुढं, घराच्या बाहेरील लोखंडी गेट गंजू नये म्हणजे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही कोणता सर्वात सोपा व प्रभावी उपाय सुचवाल? गेटला रोज पाण्याने धुवून काढू नाही. लोखंडाचा हवेशी संपर्क तुटावा म्हणून त्यावर रंगाचा किंवा जस्ताचा लेप देऊ. येस, इट इज द करेक्ट आन्सर. पहा पुढं, नैसर्गिक आम्ल असलेल्या पदार्थाची चव साधारणपणे कशी असते? जे पदार्थ नैसर्गिक आम्ल चव दाखवतात ते पदार्थ आंबट असतात. आम्ल म्हणलं की आंबट ही चव आपल्याला लक्षात राहिली पाहिजे, आणि आम्लारी म्हटलं की तुरट ही चव आपल्या लक्षात राहिली पाहिजे. निळा लिटमस कागद आम्लामध्ये बुडवल्यास त्याचा रंग कसा बदलतो? बघा, आम्ल म्हटलं की त्याच्यात लिटमस पेपरचा रंग लाल, आणि आम्लारी म्हटलं की निळा. मग आता निळा जरी असला तरी पण त्याला आपण जर आम्लात बुडवला तर तो लाल होणार आहे.
म्हणून निळा लिटमस काय होतो, लाल होतो, तांबडा होतो. बी इज द करेक्ट ऑप्शन. पहा, जेव्हा आम्ल आणि आम्लारी यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा त्या प्रक्रियेतून प्रामुख्याने काय तयार होते. आम्ल आणि आम्लारी यांच्या प्रक्रियेला आपण न्यूट्रलायझेशन, उदासीनीकरण असं म्हणतो. आणि उदासीनीकरण प्रक्रियेचे 2 प्रॉडक्ट असतात, क्षार आणि पाणी. हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. साबणाचे पाणी हाताला गुळगुळीत आणि बुळबुळीत लागते. यावरून तुम्ही त्यांच्या गुणधर्माबद्दल काय सांगाल. हे पहा, साबणाचं पाणी जेव्हा आपण करतो तेव्हा ते पाणी बुळबुळीत आणि गुळगुळीत असतं. याचा अर्थ ते पाणी आम्लारी धर्मी आहे. बघा, आम्लारी धर्म असणे हाच त्याचा बुळबुळीतपणा असण्याचा काय आहे, संकेत आहे. पहा, जर तुमच्या मित्राला जळजळीत मसालेदार खाल्ल्यामुळे अपचन होऊन ॲसिडिटी झाली असेल तर त्याला आराम मिळण्यासाठी तुम्ही काय द्याल. पहा, ॲसिडिटी झाली तर त्याला आपल्याला त्याची ॲसिडिटी घटवण्यासाठी लिंबू पाणी देऊ शकत नाही, कारण ते अजून उलट आम्लयुक्त आहे. चिंचेचे पाणी आम्लयुक्त आहे. पाण्यात मिसळलेला खाण्याचा सोडा, यस, दिस इज करेक्ट ऑप्शन. खाण्याचा सोडा हा आम्लारी आहे आणि तो जेव्हा आम्लाच्या विरुद्ध काम करेल तेव्हा ॲसिडिटी घटायचं काम होईल. म्हणून सी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. 26वा प्रश्न पाहू मित्रांनो. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. बघा, या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. हा कोणत्या प्रकारचा बदल आहे. प्रकाश संश्लेषण हा बदल आपल्या सर्वांना माहिती, तो नैसर्गिक आहे आणि रासायनिक सुद्धा आहे. बी हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. जेव्हा 2 अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची पूर्णपणे देवाणघेवाण एकाने देणे व दुसऱ्याने घेणे होते तेव्हा तयार होणाऱ्या बंधाला काय म्हणतात. आयनिक बंध. बरोबर, आयनिक बॉन्ड असतो तो. जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि जो इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार होत असतो. अशा बंधाला आयनिक बंध म्हणतात. लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल का मानला जातो. लोखंडाचे गंजणे हा रासायनिक बदल का मानला जातो. कारण लोखंडावर ऑक्सिजन व ओलाव्याची प्रक्रिया होऊन पूर्णपणे नवीन गुणधर्माचा पदार्थ म्हणजेच गंज तयार होतो. म्हणून बघा, रासायनिक बदलामध्ये काय होत असतं, जुने गुणधर्म नाहीसे होतात आणि नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होत असतो. म्हणून त्याला रासायनिक बदल मानला जातो. पुढचा प्रश्न पहा. पाण्याचा रेणू तयार होताना हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यात सहसंयोज बंध कसा तयार होतो. बरोबर आहे, जे वॉटर आहे ते कोव्हॅलेंट बॉन्डेड कंपाऊंड आहे आणि त्याच्यामुळं कसं काय सहसंयोज बंध तयार होतो. बघा, हायड्रोजन आपले सर्व इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला कायमचे देतो नाही. असा कोणतंच एलिमेंट सहसंयोज बंधात कोणतंच एलिमेंट कोणालाच कायमस्वरूपी इलेक्ट्रॉन देत नसतो. तर काय करत असतात ते दोन्ही अणू एकमेकांसोबत इलेक्ट्रॉनची भागीदारी, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लिंबाच्या रसात खाण्याचा सोडा टाकल्यावर लगेच फसफसून बुडबुडे येतात. बघा, किती महत्त्वाचा प्रश्न आहे. लिंबाच्या रसात खाण्याचा सोडा टाकल्यावर लगेच फसफसून बुडबुडे येतात. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल. बघा, लिंबाचा रस कसा असेल, ॲसिडयुक्त, आणि खाण्याचा सोडा बेसयुक्त. या दोघांमध्ये जर एकमेकात आपण मिसळले तर त्यातून बुडबुडे येतात. काय निष्कर्ष आहे, रासायनिक अभिक्रिया होऊन एक नवीन वायू कार्बन डायऑक्साईड तयार झाल्यामुळे हा रासायनिक बदल आहे. बरोबर आहे, बी इज द करेक्ट ऑप्शन. कार्बन डायऑक्साईड वायू हा बुडबुडे आणणारा वायू आहे. पहा पुढं.
ज्या भौतिक राशीला पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाची आवश्यकता असते, तिथे दिशेची गरज नसते, तिला काय म्हणतात? तर तशा राशीला आपण अदिश राशी असं म्हणत असतो. आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये लांबी मोजण्यासाठी कोणते प्रमाणित एकक वापरले जाते? लांबी मोजायची आपल्याला तर मीटर हे एकक आपण SI पद्धतीत वापरत असतो. विज्ञानात वस्तुमान आणि वजन यात मुख्य फरक काय आहे? तर दोन्ही राशी एकच आहेत व फक्त नावे वेगळी आहेत. चूक. वस्तुमान सर्वत्र समान असते पण वजन हे गुरुत्वाकर्षणानुसार बदलत जाते. दिस इज द करेक्ट ऑप्शन. वस्तुमान m सर्वत्र समान असतं, वजन मात्र mg म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे जी जो असतो तो गुरुत्वाकर्षणानुसार बदलत असतो वजन, आणि म्हणून बी ऑप्शन करेक्ट ऑप्शन. जगात सर्वत्र मापनासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता का असते? जगात सर्वत्र आपण प्रमाणित माप वापरावी लागतात. असं का? कारण बघा, प्रत्येकाच्या शरीराची मापे वेगवेगळी असल्याने अचूकता राहत नाही आणि गोंधळ उडतो. बरोबर. कारण प्रमाणित मापे दिसायला सुंदर असतात, हलकी असतात, वैज्ञानिकच वापरता येतात. हे सर्व ऑप्शन चुकीचे आहेत. ए इज द करेक्ट ऑप्शन. आपण प्रमाणित माप वापरले नाहीत. मोगम आपल्या शरीराचा अवयवांचा वापर करून जसं वीत, पाऊल या पद्धतीची जर एकक आपण वापरायला गेलो तर प्रत्येकाची वीत समान नसते, प्रत्येकाचं पाऊल कमी जास्त लांबीचं असू शकतं आणि म्हणून प्रमाणित मापाची गरज असते. जर तुम्ही पृथ्वीवरून प्रवास करून चंद्रावर गेलात तर तुमच्या शरीराच्या कोणत्या मापनात फरक पडेल? बरोबर आहे. पृथ्वीवरून कुठं जायचं आहे? चंद्रावर जायचं आहे. अशा वेळेला जर गेलात तुम्ही तर तुमच्या मापनात कोणता फरक पडेल? तुमची उंची कमी होईल? नाही. तुमच्या शरीरात द्रव्याचे प्रमाण म्हणजेच वस्तुमान कमी होईल? नाही. वस्तुमान सर्वत्र विश्वात सर्वत्र समान राहतं. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण कमी असल्याने तुमचे वजन कमी भरेल. करेक्ट आहे. बघा, चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 असल्यानं निश्चितपणे तुमचं वजन चंद्रावर पृथ्वीपेक्षा 1/6 इतकंच भरेल. पहा, एकक कालावधीत वस्तूचे एकाच विशिष्ट दिशेने पार केलेल्या एकक कालावधीत वस्तूने एकाच विशिष्ट दिशेने पार केलेल्या अंतराला विज्ञानात काय म्हणतात? चाल, वेग, विस्थापन, कार्य असे याचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर आपल्याला माहिती एका विशिष्ट दिशेने म्हणजे वेग. जर दिशेचा विचार केला नाही तर चाल हे त्याचं उत्तर येईल. पण चाल ही अदिश राशी, वेग मात्र सदिश राशी आहे. आणि प्रश्नात काय म्हणलंय? एका विशिष्ट दिशेने. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागणार आहे? तर वेग हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल. बल मोजण्यासाठी SI पद्धतीत पहा, बल मोजण्यासाठी SI पद्धतीतील एकक खालीलपैकी कोणते आहे? तर पहा ऑप्शन: जूल, मीटर, न्यूटन, सेकंद. बलाचं एकक आपल्याला माहिती न्यूटन हे आहे. तेच CGS पद्धतीत डाईन हे त्या बलाचं एकक असतं. विज्ञानच्या भाषेत कार्य घडले असे कधी म्हटले जाते? बघा, कार्य घडलं असं कधी म्हणत असतो आपण? जेव्हा काम करून आपल्याला खूप घाम येतो? नाही. जेव्हा वस्तूवर बल लावले असतात त्या वस्तूचे विस्थापन होते. बरोबर. बघा, वस्तूचं विस्थापन झालं तरच कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. झाडावरून एखादे फळ खाली पडताना त्याचा वेग खाली येताना सतत का वाढत जातो? जेव्हा फळ खाली येत असतं तेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे फळामध्ये त्वरण निर्माण होत असते. बघा, त्वरण निर्माण होत असते आणि म्हणून बघा ऑप्शन पुढचे बघू आपण वाचून. हवेचा दाब जसा खाली येतो तसा वाढतो? नाही, ते त्याचं कारण असू शकत नाही. फळांमध्ये स्वतःहून ऊर्जा निर्माण होते? नो. बी इज द करेक्ट ऑप्शन. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे फळामध्ये त्वरण निर्माण होते, त्यामुळं ते फळ जास्त वेगाने खाली येत असतं. पहा, 40वा प्रश्न बघूया आपण. तुम्ही एका
खूप जड दगडी खोक्याला जोरात, परत वाचूया. तुम्ही एका खूप जड दगडी खोक्याला जोरात धक्का देत आहात, पण ते खोके जागेवरून थोडेही हल्ले नाही, तर विज्ञानाच्या दृष्टीने तुम्ही किती कार्य केले? शून्य कार्य केले. का बरं? अरे, जिथं त्या वस्तूची हालचाल झाली नाही, त्या वस्तूचं विस्थापन झालं नाही, तर तिथं कार्य शून्य झालं. म्हणून ए इज द करेक्ट ऑप्शन. दोन सजातीय धन आणि बघा, दोन सजातीय उदाहरणार्थ धन आणि धन विद्युत प्रभारामध्ये खालीलपैकी काय घडते? तर सजातीय विद्युत प्रभारामध्ये प्रतिकर्षण असतं आणि विजातीय विद्युत प्रभारामध्ये काय असतं? आकर्षण असतं. पुढचा प्रश्न. पावसाळ्यात उंच इमारत. प्लॅस्टिकचा कंगवा कोरड्या केसांवर घासल्यानंतर तो कागदाच्या बारीक कपट्यांना स्वतःकडे का खेचून घेतो? कारण कंगवा अचानक चुंबकीय बनतो? नाही, कारण घर्षणामुळे कंगव्यावर स्थितिक विद्युत प्रभार निर्माण होतो. हेच करेक्ट उत्तर आहे. पहा, आकाशात वीज कशी चमकते? लाइटनिंग कशी होते? बघा, ढगांमधील पाणी खूप गरम होऊन उकळल्यामुळे. अजिबात नाही. ढग एकमेकावर घासले गेल्यामुळे निर्माण झालेले प्रचंड विद्युत प्रभार जमिनीकडे झेपावतात तेव्हा. बरोबर, बी इज द करेक्ट ऑप्शन. काय होतं? ढग एकमेकावर घासले गेल्यामुळे तिथं निर्माण झालेले प्रचंड विद्युत प्रभार जे असतात ते जमिनीकडं झेपावतात आणि त्यातूनच विजेचा प्रवाह जमिनीकडं प्रवास करत असतो. खूप वीज कडाडत असताना तुम्ही एका मोकळ्या मैदानात आहात आणि आजूबाजूला कोणतीही सुरक्षित इमारत नाही. अशा वेळी स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय कराल? ॲप्लिकेबल क्वेश्चन, छान क्वेश्चन आहे. मैदानात असलेल्या एका उंच झाडाखाली जाऊन उभे राहीन. चूक. उलट झाडाकडं वीज तात्काळ आकर्षित होत असते. हा पर्याय चुकीचा आहे. जमिनीवर पाय जवळ घेऊन गुडघ्यांवर डोके ठेवून खुरटून बसेल. बरोबर. जेवढी आपली उंची कमी करता येईल तेवढी आपण उंची कमी करायची असते आणि बी इज द करेक्ट ऑप्शन. उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारासाठी कोणत्याही माध्यमाची अजिबात गरज नसते? बघा, उष्णतेचं संक्रमण, वहन, अभिसरण अशासारख्या संक्रमणाला माध्यमाची गरज असते. मात्र प्रारण हे एक असं प्रसारणाचं माध्यम आहे जिथं ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज नसते. म्हणून प्रारण ह्याचं उत्तर आहे. उदाहरणार्थ मित्रांनो, सूर्यापासून सर्व ग्रहांना जाणारी जी ऊर्जा आहे, उष्णता ऊर्जा, ती प्रारणाच्या माध्यमातून जात असते. उष्णता मोजण्यासाठी वापरले जाणारे SI पद्धतीतील एकक कोणते आहे? तर उष्णता मोजण्यासाठी वापरले जाणारे SI पद्धतीतील एकक कोणते असते? तर कॅलरी हे एकक असते. चांगलं लक्षात ठेवा. उष्णता मोजण्यासाठी वापरले जाणारे SI पद्धतीतील एकक, तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन. काय ऑप्शन्स आहेत पहा. सेल्सिअस, फॅरेनहाईट, त्याच्यानंतर जूल आणि कॅलरी. थोडासा द्विधा निर्माण करणारा हा प्रश्न आहे मित्रांनो. जूल, बघा, जूल हे उष्णता मोजणीचं SI एकक आहे आणि त्याचं CGS एकक कोणतं असतं? तर अर्ग. कॅलरी हे व्यवहारातलं एकक आहे. उष्णता ऊर्जा मोजण्याचं एकक जूल, SI एकक जूल आणि CGS एकक काय आहे? अर्ग. 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग, हेही आपल्या लक्षात असायला हवं. थर्मास फ्लास्कमध्ये ठेवलेला गरम चहा बराच वेळ गरम का राहतो? आपल्याला माहिती, थर्मास फ्लास्क अशी रचना केलेली असते. 2 भिंती त्याच्या जे असतात, 2 पडदे, त्यामध्ये निर्वात पोकळी बनवलेली असते आणि त्या निर्वात पोकळीमुळे उष्णतेचं वहन, अभिसरण होऊन उष्णता आत किंवा बाहेर जाऊ शकत नाही. या म्हणजेच बाहेरची उष्णता आत किंवा आतली उष्णता बाहेर, या पद्धतीनं कोणताही तिथं क्रिया घडत नाही. थर्मास फ्लास्कमध्ये आपण जनरली चहा ठेवतो
आता चहा गरम असतो, त्यामुळे त्याची उष्णता बाहेरच्या वातावरणात मधल्या निर्वात पोकळीने जाऊ शकत नाही, म्हणून तो चहा बराच वेळ गरम राहतो. रेल्वेचे रूळ सलग न बसवता 2 रुळांच्या मध्ये थोडी मोकळी जागा का सोडलेली असते? कारण उन्हाळ्यामध्ये ते रेल्वेचे रूळ जेव्हा प्रसरण पावतात तेव्हा त्यांची लांबी वाढत असते आणि त्या लांबी वाढताना त्यांना वाढण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी म्हणून आपण 2 रुळांमध्ये थोडीशी काय करत असतो? फट ठेवत असतो. रेल्वेचे रूळ अगदी सलग न मांडता थोड्या थोड्या अंतरावर त्या रेल्वेच्या रुळांमध्ये काय करत असतो आपण? अंतर किंवा फट त्या रुळामध्ये ठेवत असतो. शेवटचा प्रश्न पाहू मित्रांनो. कडक उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही बाहेर जाताना खालीलपैकी कोणत्या रंगाचे कपडे घालणे पसंत कराल आणि का? कडक उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर जाताना तुम्ही कोणत्या रंगाचे? तर पांढऱ्या रंगाचे, कारण पांढरा रंग उष्णता रोधक आहे. पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे घालाल, कारण ते उष्णतेचे परावर्तित करतात. उष्णतेला ते स्वतःकडे न ठेवता काय करतात? उष्णतेला परावर्तित करतात, जेणेकरून उष्णतेची झळ आपल्याला कमीत कमी मिळेल. मित्रांनो, जर मी दिलेल्या प्रश्नांचं तुम्हाला स्पष्टीकरण आवडत असेल तर तुम्ही माझ्या स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो आपल्या मित्रांच्या ग्रुपला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा सांगत चला व्हिडिओ कसा वाटला. काही उणिवा वाटत असतील तर तेही सांगा. कुठला एखादा चॅप्टर अजून अवघड वाटत असेल तोही सांगा आणि सर्व मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. समोर दिसणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी यूट्यूबला माझा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.